प्रकारानंतर पुण्यामध्ये सुद्धा असंच काही खोट्या प्रमाणपत्राचा प्रकार घडलेला आहे। दरम्यान दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर आता राज्यात जन्म दाखल्यांचा घोटाळा समोर आलेला आहे। खोट्या जन्मतारखांच्या आधारे जन्म दाखले दिल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात। त्यामुळे राज्य सरकारने उशिरा जन्म आणि मृत्यू दाखला येण्याच्या जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचे अधिकार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। दरम्यान कुणाकडे जन्म दाखला नसेल तर तो उशिराने देण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, मात्र आता ते काढण्यात आलेले आहेत। खोट्या जन्मतारखांच्या आधारे जन्म दाखले दिल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचे अधिकार आता स्थगित करण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित करण्यात आले आहेत। चौकशीसाठी गृह विभागाकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत दाखले न देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर उशिरा जन्म आणि मृत्यू दाखले देण्याच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। याचे आधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडे होते, मात्र उशिरा दाखले घेत असल्यामुळे अनेक घोटाळे समोर आले होते आणि त्याचमुळे आता हे अधिकार गठीत करण्यात आलेले। या संदर्भात अधिक माहितीसाठी नितीन पाटणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीन पाटणकर, जन्म दाखल्यांचा मोठा घोटाळा समोर आल्यामुळे आता उशिरा जन्म दाखले देण्याचा जो अधिकार होता जिल्हाधिकाऱ्यांचा तो गोठवण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितपणे हा एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाकडे गेलेल्या आहे। त्याची कबुली स्वतः राज्य शासनाने दिलेली आहे आणि त्यावरती एसआयटी देखील नेमण्यात आलेली आहे। अनेक अधिकारी आणि कर्मचारी राज्य सरकारमधले त्यांनी हा उशिराचा जन्म दाखला घेत, जन्मतारीख बदलून घेत त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या सर्व्हिसमध्ये रिटायरमेंटची जी तारीख होती किंवा मुदत होती ती वाढवून घेतली, ती बदलून घेतली। त्याचबरोबर प्रमोशनसाठी याचा फायदा घेतला आणि सरकारी सेवेमध्ये येण्यासाठी देखील याचा फायदा घेतला। त्यानंतर अत्यंत एक महत्वाची बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे काही बांगलादेशी घुसखोरांनी देखील या सुविधेचा फायदा घेत आधी जन्मतारखेचे दाखले बनवले आणि त्या आधारे त्यांनी इतर कागदपत्र मिळवली आणि भारताचे निवासी झाले। ही देखील तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्यानंतर कालच राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। अशा पद्धतीने घोटाळे होतात आणि असे गैरव्यवहार थांबवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय आता घेतलेला आहे। बांगलादेशी घुसखोरांना मिळालेल्या जन्मतारखेच्या दाखल्यावरून सध्या राज्यामध्ये गदारोळ माजला आहे। शेकडो हजारो घुसखोरांना जन्मतारखेचे दाखले मिळाले, त्याच्या आधारावर त्यांनी पॅन कार्ड, आधार कार्ड काढलं, इथे संसार थाटले, इथे बँक अकाउंट्स काढली आणि ते या देशामध्ये जवळपास स्थिर स्थावर झाले। महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रकार दिसून आलेले आहेत। याच्यावर शासनाने आता एसआयटी नेमली, याची चौकशी होईल, परंतु मुळात या